मेसेज पण आला असेल. Yes, ओके. Okay, video recording started. हा. now we can start, sir. ओके. मी योगेशचं थोडंसं ऍक्च्युली मी वैभवला सांगितलं होतं इंट्रोडक्शन द्यायला, पण योगेशचं थोडंसं हो. मी देतो. योगेशजी तुम्ही थोडासा चेहरा दाखवा. म्हणजे मला Welcome, sir. एकच मिनिट. No. मेन स्क्रीनला मी त्यांना टॅग करतोय Okay. इन दिस स्टाईल, त्याच्यामुळे सगळ्यांना ते दिसतील. हा, योगेश पाटील हे जळगावचे आहेत आणि 2025ला ह्या वर्षीच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये ते IRS म्हणून सिलेक्ट झाले. योगेश पाटील यांच्याबद्दल एक चांगली गोष्ट, मी त्यांच्यावर आम्ही वर्किंग आणि 6-7 महिने एकत्र काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला त्यांच्याविषयी खूप बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. एक महत्वाची गोष्ट त्यांच्याविषयी जी फार महत्वाची आहे ती अशी की कोणताही ट्युशन, कोणताही क्लास न लावता त्यांनी ही परीक्षा काढलेली आहे. तसे ते 2020 किंवा 21 बॅचचे इंजिनिअरिंग पास आउट आहेत. योगेश, आय एम करेक्ट, राईट? हो हो. हा. आणि ते मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला होते, ह्या वर्षी परत ते इंटरव्ह्यूला होते आणि ह्या वर्षी त्यांनी पोस्टही क्लिअर केली. मी ज्यावेळी योगेशांना भेटलो, इट वॉज इन जानेवारी दिस इयर. पहिल्यांदा आम्ही इंटरव्ह्यूचं थोडंसं डिस्कशन वगैरे केलं आणि ज्यावेळी ते सिलेक्ट झाले त्यावेळी आम्ही जेवायला बरोबर बसलो होतो. एकदम अतिशय चांगली मुवमेंट होती ती. आणि मला फार छान वाटतं योगेश विषयी हे सांगताना की जळगाववरूनच अभ्यास केलेला आहे. कधीही कोणती ट्युशन, कधीही कोणता क्लास लावलेला नाही, कधीच लावला नाही. इंटरव्ह्यूला फक्त कदाचित पॅनलिस्टला भेटायला किंवा काही क्लासला त्यांनी दिला असेल. कधीही दिल्लीला गेले नाही, कधीही पुण्यात आले नाहीत. घरी राहून अभ्यास सेल्फ नोटवरती केलेला आहे. इथं असणारे जे स्टुडंट्स आता बऱ्यापैकी ऑलमोस्ट 20-25 लोक जॉईन झाले. मला त्यांना एवढंच सांगायचंय की ही व्यक्ती तुमच्या समोर आहे जी मागच्या वर्षी इंटरव्ह्यूला होती, ह्या वर्षी ही गॉट सिलेक्टेड. आता ते ट्रेनिंगला बसणारही जाऊन आले. आणि असा एक युनिक माणूस सुद्धा असू शकतो. म्हणजे माझ्या बाबतीतही मी ट्युशन नव्हती लावली, पण ऍटलीस्ट मी करंट अफेअरची तरी ट्युशन लावली होती दिल्लीला. यांचं तसं काहीच नाही, पूर्ण सेल्फ स्टडीवरून झालेलं आहे. तर आणि त्यांचे जीएसचे मार्क जर तुम्ही चेक केले, ज्याला सामान्य अध्ययन GS 1, 2, 3, 4 असं म्हणतात, त्याच्यामध्ये त्यांना ऑलमोस्ट 430च्या दरम्यान वगैरे मार्क आले, 420 ते 430च्या दरम्यान. हे खूप हाय स्कोर आहे, कारण मला स्वतःला 360-370 आलेले आहेत. आणि हा स्कोर खूप छान आहे. म्हणजे जे लोक युपीएससीचा अभ्यास करतात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, त्यांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगतील की 420-430 म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक पेपरला 100 ते 110च्या दरम्यान स्कोर आहे, विच इज इम्पॉसिबल टू अचीव्ह. म्हणजे फार अवघड आहे हा स्कोर अचीव्ह करणं. त्यांनी तो खूप नॉर्मलपणे अचीव्ह केला. मला वाटतं मागच्या वर्षी त्यांना असेच मार्क होते GS मध्ये. आणि यांची दुसरी खासियत अशी आहे की जो इंटरव्ह्यूचा पॅनल आहे, त्या इंटरव्ह्यूच्या पॅनलमध्ये यांना ऑलमोस्ट 190 मार्क पडले, ते सुद्धा युपीएससीच्या क्रायटेरियानुसार वन ऑफ द एक्सलंट स्कोर्स. म्हणजे त्याच्या पलीकडे स्कोर टॉपर हा 200-210च्या दरम्यान वगैरे असतो. तर ही फार त्यांच्याबद्दल चांगली गोष्ट आहे. आता मला फक्त त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, तो असा आहे की हे ट्युशन न लावता, क्लास न लावता डिस्क्रिप्टिव्हचा हा पॅटर्न कसा केला आणि काय सांगणार? हे आता नवीन एमपीएससीचे मुलं येत आहेत, त्यांना काय सांगणार? किरण, पहिले तर खूप खूप धन्यवाद, एवढं काही चांगलं बोलला. वेलकम. फक्त ऍबिलिटी. एक करेक्शन आहे की मी रेल्वेज मध्ये IRMS. अच्छा, रेल्वे मध्ये झाला. नो प्रॉब्लेम. अरे दॅट इज व्हेरी रेल्वे गुड. म्हटलं. व्हेरी व्हेरी गुड. कॉंग्रॅट्स. हा, तर आम्हाला क्लासेस तर सांगा. असं आहे की मी हं, म्हणजे जेव्हा मी पास आउट झालो त्यानंतर सर्व प्लॅनिंग केलेली होती वाजीराम वगैरेला जाण्याची. हं, पण मग कोविड असल्यामुळे ते कॅन्सल झालं आणि मग अभ्यास चालू केला. आणि जेव्हा हं, बघितलं की जेव्हा लक्ष्मीकांत वाचायला घेतलं, म्हणजे हं. जे काही आपले निर्णय असतात म्हणजे क्लास लावण्याचे वगैरे, ते मी पहिले ऑलरेडी घेतलेले होते. पण जेव्हा मी पुस्तकं बरं. बघितली की लक्ष्मीकांत वाचावं लागतंय, मग त्याचे हं, PYQs कसे येत आहेत, मग त्याचं बरोबर. अनालिसिस केला की बघितलं की म्हणजे लक्ष्मीकांत वाचल्यानंतर आपण हे अटेम्प्ट करू शकतोय का, ऍटलीस्ट हं, पॉलिटीचे कधी म्हटलं तर. गव्हर्नन्स हं, वगैरेला तुम्हाला वेगळं वाचावं लागतं. मग तेव्हा वाटलं की आपण बरोबर. करू शकतोय. आणि मग जेव्हा हं, अजून लोकांशी बोललो तर ते त्यांचं असं म्हणणं पडलं की आपण क्लासेसमध्ये जास्त वेळ वाया घालतोय. बरं. म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट 6-7 तास क्लास असतायत, मग ऑप्शनलचा क्लास वेगळा, म्हणून मग जास्त हं, टाइम जातोय. तर ते बोलले की तुम्हाला कधी व्यवस्थित मार्गदर्शन भेटलं तर तुम्ही स्वतःहून पण हं, अभ्यास करू शकतात.
आणि आता ते बर कधी तुम्ही बघितलं तर मध्ये भरपूर अशी मुलं होती की ज्यांनी घरीच अभ्यास केला होता. फक्त काहीतरी गायडन्स घेतात, ते कोणाचं तरी मार्गदर्शन घेतात आणि मग स्वतःच अभ्यास करतात. तर म्हणजे तेच माझं हे होतं की टाइम वेस्ट न करता परत मग दिल्लीमध्ये तुमचे बाकीचे इश्यूज आहेत, अकोमोडेशन आहे, लॉजिस्टिक्स आहे, तुमच्या जेवणाचे बरोबर. इश्यूज आहेत, अजून हवा चांगली नाहीये, त्यापेक्षा मग घरी राहून तुमच्या फॅमिली सोबत कधी अभ्यास होतोय तर तेच सर्वात चांगलं आहे. व्हेरी गुड. आणि आता हा जो MPSC ला पॅटर्न आला डिस्क्रिप्टिव्हचा, तर ह्या मुलांनी कशी सुरुवात करावी असं वाटतं? म्हणजे यांचं तर जे बेसिक्स आहे, जसं लक्ष्मीकांत आहे किंवा मग हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम आहे, हे सर्व वाचून झालेलं आहे. तर माझं एवढंच असेल की तुम्हाला जे कम्फर्ट सब्जेक्ट आहे, जसं माझ्यासाठी पॉलिटी होता, तर मी पॉलिटीने चालू केलं. डिस्क्रिप्टिव्ह साठी मेन मला वाटतं की ऑब्जेक्टिव्ह मध्ये असं होतं की ज्यांना जेवढी डायव्हर्सिटी वाचता आली तेवढं चांगलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असं आहे की तुम्हाला एकदम प्री डिफाईन्ड सिलेबस आहे, म्हणजे अतिशय बारीक बारीक गोष्टी तिथे मेन्शन्ड आहे आणि त्यावरून डायरेक्ट प्रश्न बनतात. म्हणजे त्यांनी कधी PYQ आता MPSC चे तरी नाही आहेत, पण UPSC चे अनालाइज केले तर तुम्हाला समजेल की ते क्वेश्चन्स वेगळे येतात पण फॉर्मॅट सेम आहे. म्हणजे त्यांना कधी पार्लिमेंटच्या फंक्शनिंग बद्दल विचारायचं तर ते काही शब्द चेंज करून विचारताय, पण क्रक्स ऑफ द क्वेश्चन तेच आहे की वाय पार्लिमेंट इज नॉट एबल टू फंक्शन. तर आपल्याला काय करायचं की जेव्हा आपण सब्जेक्ट वाईज नोट्स त्यांना बनवावे लागतील, तर जसं समजा त्यांनी पॉलिटी पासून स्टार्ट केलं, तर पॉलिटीमध्ये मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे, तर मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला कसा क्वेश्चन येतोय, मग त्यानुसार त्यांनी कधी सब्जेक्टिव्ह नोट्स त्यांच्या बनवत घेतल्या. मग यासाठी तुम्ही हेल्प घेऊ शकता. असं नाही की मग आपण सेल्फ स्टडी करतोय तर सर्व स्वतःच करायचंय. कोणत्या टॉपरच्या नोट्स तुम्हाला आवडल्या किंवा विजन IAS च्या नोट्स आहेत त्या खूप चांगल्या आहेत, असं कोणत्याही क्लासेसच्या नोट्स त्यांनी एक वेस रेफरन्स म्हणून कधी घेतल्या तर त्याचा फायदा होतोय. मग असं त्यांनी कधी नोट्स बनवत गेले तर कम्प्लीट होत जात आहे आणि मग नोट्स बनवल्यानंतर त्याला 2-3 वेळा रिवाइज केल्यानंतर मग ते PYQs अटेम्प्ट करू शकतात. मग त्यांना एक फेअर आयडिया येईल की डिस्क्रिप्टिव्ह कसं वर्क करतं. बरोबर. म्हणजे जसं मला तुझ्याशी बोलताना असं आठवतंय की महत्वाचा मुद्दा असा आहे की PYQचं अनालिसिस झालं पाहिजे. जुन्या काळात जे प्रश्न येऊन गेलेत बरोबर. त्याचं अनालिसिस झालं पाहिजे. दुसरं माझा असा प्रश्न आहे की ह्या ज्या क्लासच्या टेस्ट सिरीज आहे, या लावायची गरज आहे का PYQ केलेलं बरं? आता कसं आहे, क्लासेस तर कधी तुम्ही एकदम स्पेसिफिक म्हणजे हे दोघं जे काही आहे ते प्रॅक्टिसला आहे, पण माझं असं म्हणणं आहे कधी तुम्ही PYQs एकदम रिग्रेसिव्हली प्रॅक्टिस केलाय तर दॅट इज सफिशियंट. पण मग कधी अच्छा. तुम्हाला समजा जास्त प्रॅक्टिस पाहिजे, तुम्हाला असं आहे की तुमचं समजा तुम्ही PYQ घरी लिहिताय आणि 2 PYQ लिहायला तुम्ही अर्धा तास लावताय, पण दॅट इज ऑल्सो नॉट डन. कारण की तुम्हाला परीक्षेत 3च तास भेटणार आहेत, 20 क्वेश्चन लिहायचे आहेत, तर मग त्या प्रॅक्टिससाठी भरपूर चांगलं आहे. म्हणून मग तुम्ही बरं. टेस्ट सिरीज लावू शकतात, पण त्यासाठी एक प्री क्रायटेरिया आहे की तुम्ही ऍटलीस्ट PYQ सॉल्व्ह करून जा किंवा अनालाइज करून जा. म्हणजे असं नाही की तुमचे बरोबर. आता UPSC जेवढे PYQ झालेत 200-300 जे काही असतील एका सब्जेक्टचे, हम्म. तर प्रत्येकाला तुम्ही लिहिलं नसेल तरी ठीक आहे, पण ऍटलीस्ट तुम्ही ते ब्रेन स्टॉर्मिंग करून जा आणि मग तुम्ही काही करा की मला टेस्ट सिरीज लावायची, ही टेस्ट सिरीज लावायची, ही पण ऍटलीस्ट 1 लावली तरी ती सफिशियंट आहे. बरोबर. आता ह्या पॉइंटला ऍड करून मला थोडंसं आमचंही प्रमोशन करायचं ते असं की आमच्या युट्यूब चॅनलवरती सोशॉलॉजीचं PYQ अनालिसिस आम्ही मागच्या मला वाटतं 4 वर्षाच्या पेपरचं केलंय, ते आम्ही पुढेही करत राहू. असंच इथिक्सचं अनालिसिस करू. म्हणजे योगेश फक्त मला असं वाटतं की रस्त्याच्या त्या बाजूला गेला, मी रस्त्याच्या ह्या बाजूला राहिलो, पण आमचा अप्रोच सेम आहे PYQ अनालिसिस करायचा. तर हा पॉइंट मला वाटतं कॉमन राहील. मला वाटतं पूजाही इथे जॉईन झाली आहे, सिद्धार्थ आता जॉईन होतोय, मी जस्ट चेक केलं सिद्धार्थ IPS सिद्धार्थ सध्या ते ट्रेनिंग मध्ये आहे झालोय. आणि झालाय हा, आणि तोही जॉईन झालाय. तर PYQ अनालिसिस हा जो प्रकार आहे ना, याला आम्ही तीनही अग्री करू, म्हणजे सिद्धार्थ पण, पूजा पण आणि योगेश पण, आम्ही तिघही याला अग्री करू की PYQ अनालिसिस जे मागच्या वर्षीचे जे प्रश्न आलेले आहेत 1 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, मग तो GS चा पेपर असेल, तुमच्या ऑप्शनलचा पेपर असेल, इव्हन एसे सुद्धा असेल, निबंध सुद्धा रिपीट होतात. तुम्हाला जर पॅटर्न माहित असेल कसा लिहायचा तर निबंध सुद्धा रिपीट होतात. मला तर कधी कधी असं वाटतं की इव्हन इंटरव्ह्यूला सुद्धा जर तुमच्याकडे ट्रान्सक्रिप्ट रेडी असेल तर एक आयडिया येऊन जाते की काय विचारलं जाऊ शकतं. योगेश काय म्हणणं आहे? कारण योगेशला इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क पडलेले आहेत, त्याच्यामुळे योगेशचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल? नाही, हे ट्रान्स्क्रिप्टचं तर खरं आहे, कारण की माझ्या याच्यात सायबर क्राईम बद्दल होतं आणि जनरली आपण ते ऍडव्हर्टाईज बघायचो की सायबर क्राईम रिपोर्टिंग नंबर खूप प्रसारित केला जातोय, पण मी कधी लक्ष नाही दिलं होतं. पण ट्रान्स्क्रिप्ट मध्ये तो क्वेश्चन होता म्हणून मी ते बघून गेलो होतो नंबर, आणि माझा इंटरव्ह्यूचा चेअरपर्सनने विचारलेला फर्स्ट क्वेश्चन तोच होता.
की सायबर क्राईम वा. रिपोर्टिंग नंबर काय आहे डायरेक्टली फॅक्च्युअल. तो नसता आला तर वा. मग म्हणजे ते वाईटच होतं, पण मग ट्रान्सक्रिप्ट हेल्प करतायत बरोबर. तुम्हाला. वा वा. यातलं कोणी आता आहे का ज्यांना योगेश सरांना काही प्रश्न डायरेक्टली विचारायचा असेल तर घेऊया, नाहीतर मग आपण वी विल मूव्ह ऑन टू पूजा अँड देन सिद्धार्थ. कारण की योगेश जे आहेत त्यांचं ऑप्शनल मला वाटतं पॉलिटिकल सायन्स आहे, पॉलिटिकल पूजाचाही सायन्स. ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे, सिद्धार्थचा मात्र समाजशास्त्र सोशॉलॉजी आहे. तर कोणाला योगेशांना जीएस विषयी किंवा कशाविषयी प्रश्न काही विचारायचे असतील तर त्यांनी सांगा, नाहीतर योगेशजींना जर जायचं असेल तर आपण त्यांना थांबवून नको, त्यांचा टाइम वेस्ट नको करायला, बाकी काही नाही. आपण वी कॅन मूव्ह ऑन टू पूजा देन. कोणाचा तरी प्रश्न आहे. येस अक्षय. अक्षय. अक्षय हा. भोसले. येस आस्क अक्षय. हा हॅलो. येस. बोला बोला हा अक्षय बोला. हा हा सर, योगेश सर, तुम्ही जीएस साठी छान मार्क्स घेतले, तर जीएस साठी आपलं तुम्ही असं काय केलं की त्याच्यासाठी म्हणजे इतका चांगले गुण आलेत, आपल्याला मार्क्स आलेत, काय असं वेगळं केलं काही जीएस साठी एक्स्ट्रा? हॅलो अक्षय. हा. वेगळं करण्याची मला नाही वाटत आवश्यकता आहे. फक्त एवढंच आहे की बघ, बेसिक आता तुला कधी एक एक्झाम्पल द्यायचं झालं, समजा एक एनजीओ म्हणून टॉपिक आहे, तर हा. एनजीओ बद्दल काही क्वेश्चन आलं, समजा आलं की लिमिटेशन्स काय आहेत एनजीओचे. तू समजा कधी एनजीओचा टॉपिक एकदा वाचलेला आहे तर तू त्याबद्दल उत्तर लिहू शकतो, आणि मोर ऑर लेस तुझ्यासोबत जे मुलं बसलेत एक्झामला तेही ऑलमोस्ट मोर ऑर लेस सेम तसंच उत्तर लिहिणार आहेत. फक्त तुला डिफरन्शिएट तू कुठे होणार आहेत, किंवा तुला जे एज भेटणार आहे की याला मी अर्धा मार्क जास्त देतो किंवा 1 मार्क जास्त देतो, एक्झामिनर कधी विचार करणार आहे तेव्हा आहे की जेव्हा तुझ्याकडे काहीतरी फॅक्ट आहे एनजीओ बद्दल, किंवा प्रत्येक जेव्हा तू लिहितोय की एनजीओ जे आहे ते फॉरेन एजेंडा हे करतायत. आता रिसेंटली कोणते एनजीओ बॅन झाले यासाठी तू कधी ते एक्झाम्पल मध्ये लिहू शकतोय, किंवा तुझ्याकडे एनजीओचं चांगलं इंट्रोडक्शन आहे की इंडियामध्ये किती एनजीओ एक्झिस्ट करतात, किंवा मग किती एनजीओला आपण किती ती फंडिंग आणू शकतात, किंवा त्यांच्यामुळे काय डेव्हलपमेंटल इम्पॅक्ट आहे. म्हणजे आपण हे बेसिक जेव्हा तू फक्त असं न लिहिता की एनजीओज आर ऍक्टिंग ऍज डेव्हलपमेंट एजंट्स, पण मग कोणते एनजीओज आहे, किंवा मग एनजीओ जे आहे ते मेडिकल फॅसिलिटीज मध्ये काम करताय तर कोण करताय, रेड क्रॉस करताय, असं तू कधी एक्झाम्पल्सने ते सबस्टॅन्शिएट करू शकलात तर तुझे मार्क त्या याच्यात वाढतायत. म्हणजे एवढंच आहे की तुला एक बेसिक फक्त कंटेंट तयार करताना एवढंच लक्ष द्यायचं की मी याच्यात काहीतरी व्हॅल्यू एडिशन करू शकतोय का, आणि तेच वारंवार रिवाइज करायचं. कारण की बेसिक पॉईंट्स तुला माहितीच असणार आहे की एनजीओ काय वर्क करताय, त्यांचे काय लिमिटेशन्स आहेत, किंवा त्यांचं वे काय आपण त्यांना सुधारणा सुचवू शकतोय. ते एक बेसिक इंट्रोडक्शन, कन्क्लुजन आणि काही डेटा फॅक्ट्स कधी तू जास्त करू शकलात तर ते तुला मार्क्स इन्क्रीज करायला हेल्प करतात. ओके ओके, थँक्यू सर. आणखीन एक होता सर क्वेश्चन. विचारा विचारा. तर हा, तर आता 2026 ची जी आता राज्यसेवा आहे 31 मेला, तर त्याच्या आधी तुम्ही घरी राहून स्टडी केला, तर सेम मी पण तसंच करतोय, घरी राहूनच आहे, बट मला क्लास वगैरे न लावता. तर जीएस साठी एक विचारतो की जर आपण एखादं कोणतं तरी मॉड्यूल वगैरे लावलं तर आपल्याला कमी एफर्ट्स, म्हणजे कमी आपण स्वतः एफर्ट्स घेता, जास्तीत जास्त त्यांच्या नोट्स किंवा हे करून जर लवकर असं होऊ शकतं का, म्हणजे असं केलं तर बेनिफिट होतं का, होईल का असं काही केलं तर? म्हणजे तुला काय म्हणायचंय, तुला क्लास लावायचा आहे त्याचा की फक्त मटेरियल रेफरन्सला घ्यायचंय? म्हणजे मटेरियल पण म्हणजे कसं की फक्त मला GS3 आणि GS1 साठी मटेरियल पण पाहिजे, आणि थोडंफार म्हणजे मटेरियल पास होईल का, त्याच्याबरोबर क्लास मॉड्यूल, एखादं मॉड्यूल वगैरे लावलं तरी सफिशियंट होईल. म्हणजे आता कमी, मला असं एवढंच म्हणायचं आहे की कमी दिवसामध्ये, कमी याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम ते हे करायचं आहे कम्प्लीट सिलेबस. सो ते बेनिफिट होईल का एखादं मॉड्यूल वगैरे लावल्यावर वगैरे असं? कधी प्रिलिम साठी तू GS3 सांगितलं किंवा इकॉनॉमी सांगितलं असतं तर मी सांगितलं असतं की तू क्लास घे, पण GS3 मध्ये ऍग्रिकल्चर आहे, सोशल सिक्युरिटी आहे, नंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, हे तू एकदा वाचलं तर तुला समजतंय. यामध्ये काही एकदम अवघड गोष्टी नाहीयेत, किंवा असं आपण म्हणतो की सायन्स रिलेटेड एकदम गोष्टी नाहीयेत. ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट आहे म्हणा, पण हार्डली एखाद क्वेश्चन येणार आहे, आणि तोही ऑलमोस्ट सर्व ज्या लेवलला लिहिणार आहे त्या लेवलला तूही लिहू शकतोय. तर मला नाही वाटत की त्याला क्लास लावण्याची काही गरज आहे. तू मटेरियल जरूर घेऊ शकतो. तू बघ तुला कोणत्या क्लासेसचं चांगलं वाटतंय, त्यांचं तू एक रेफरन्स मटेरियल म्हणून घेऊ शकतोय, आणि त्यावर मग तुझे नोट्स बनवायचे असतील किंवा तुला तिथे अंडरलाईन करायचं असेल तर ते तू करू शकतोय.
पण क्लासला म्हणजे व्हिडिओ लेक्चर बघणं म्हणजे आता कधी तुला कमी टाइम येतात, कधी तू हो. नेक्स्ट अटेम्प्ट साठी करत असला तर मग ठीक आहे, म्हणजे ते तुला हेल्प करेल. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू अक्षय, थँक्यू योगेश. आपण पुढचे जे थँक्यू आपले किरण स्पीकर आणि आहेत. हा, पूजा मॅडम बोला आणि ना. सिद्धार्थ सरांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चालेल किरण मग. ओके, यस यस योगेश, चलो हो टेक केअर. हो हो बाय हो बाय. बाय. ओके. आता आपण पूजाशी हे करूया. IRS पूजा कदम या 2000. पूजा, यू आर देअर? म्यूट. पूजा तू म्यूट आहेस. येस. तर IRS पूजा कदम, मी आणि पूजाने इंटरव्ह्यू एकत्र दिलेत आणि पूजाला मी माझ्या खूप साऱ्या नोट दिल्या त्यावेळी. आणि पूजाचं एक वैशिष्ट्य असं की ह्या सगळ्या ज्या लिस्ट तुम्ही आज बघितली ऑफिसर्स, त्यातली सगळ्यात सिनियर ऑफिसर ती आहे. दॅट इज वन थिंग. सध्या ती कोल्हापूरला GST कमिशनर म्हणून काम करते आणि आज रविवार असूनही मला याची गॅरंटी आहे की ती ऑफिसमध्ये असेल. म्हणजे जर कोणाला असं वाटत असेल की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे खूप मजा असते आणि खूप छान असतं आणि खूप चिल जॉब असतात, तर पूजा कदम हे त्याचं एक उदाहरण आहे जे तुम्हाला दाखवून देईल की 12-12 तास, 14-14 तास काम असतं आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही इतकं काम करू शकता की सेंट्रल गव्हर्नमेंटची जी बॉडी आहे ती सुद्धा त्याची दाद देते की ह्या काम करतायत, कोल्हापूरला पत्र पाठवून की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून. तर पूजाला मी सांगतो की पूजाने फक्त एक हा जो MPSC ला नवीन पॅटर्न येतोय डिस्क्रिप्टिव्हचा, ते काय मदत होऊ शकते मुलांना, म्हणजे UPSCचा सेम अप्रोच फॉलो करता येऊ शकतो का काही वेगळं करावं, त्यांचं काय मत आहे ते सांगावं. Yes. आवाज येतोय किरण? हो, आवाज येतो. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. तर आज आपल्याला नवीन पॅटर्न जो आहे त्याच्याविषयी बोलायचंय. मला असं वाटतं जर MPSCचं प्रिपरेशन 1-2 वर्ष केलेलं असेल मुलांनी तर त्यांचा एक फॅक्च्युअल बेस रेडी आहे आणि UPSC बरोबर. म्हणजे आता सिमिलर झाली MPSC मेन्स. तर आता काय त्या बेसवर आपण कसं बिल्ड करू शकतो स्वतःला, असं जर विचार करायला गेलं तर त्यांचा फॅक्च्युअल बेस रेडी आहे. तर मेन्सचा विचार केला, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर त्यात 3-4 गोष्टी लागतात. एक तर तुम्हाला कंटेंट क्लिअर लागतो. कंटेंट मध्ये बरोबर. काय येतं, क्रिटिकल म्हणजे व्ह्यू पॉइंट तुमचे क्लिअर पाहिजे प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे फक्त कॅगचं आर्टिकल चालत नाही, कॅग काय करतं त्याचे इम्प्लिकेशन, सध्याचे सिच्युएशन्स काय, या सगळ्या गोष्टी लागतात. म्हणजे तर बरोबर. आता तिचा अभ्यास केल्यामुळे तुमचे आर्टिकल्स आणि फॅक्च्युअल बेस खूप स्ट्रॉंग आहे. सो इथं तुम्हाला एज आहे MPSCच्या मुलांना. बऱ्याचदा असं होतं ना, आपण UPSC मध्ये फॅक्च्युअल बेस एवढा क्लिअर नसतो, मग काय भरपूर साऱ्या स्ट्रॅटेजी करतो की कशा फॅक्ट्स आणायच्यात. कधी कधी आपण क्रिएट करतो एक्झाम्पल सिंगापूर मॉडेल वगैरे. बरोबर. हा. त्या मुलांचं हे स्ट्रॉंग आहे, तर तेच फायदा आहे त्यांना. आता त्यांनी काय करावं, मला असं वाटतं अनालिटिकल ॲबिलिटी डेव्हलप कराव्या. जेवढ्या कन्सेप्ट वाचल्या, आपला आता UPSC सेम सिलेबस आहे, प्रत्येक हेडच्या अंडर माहिती मुळे एवढ्या सगळ्या स्कीम माहिती. गव्हर्नन्स जर घेतला तर गव्हर्नन्सच्या टॉपिक मध्ये प्रत्येक टॉपिक वाईज जर गेले तर त्यांना सगळ्या फॅक्ट्स आठवतील की हा, ह्या म्हणजे वॉटर पॉलिसी बद्दल हे स्कीम आहे, हेल्थसाठी ती स्कीम आहे. तर आता हे सगळं त्याच्यावर एक अनालिसिस स्वतःच बनवावं, तशा नोट्स बनवाव्या थोड्या, आणि त्याच्यानंतर रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करावं सगळ्यात महत्वाचं. कारण कधीही रायटिंगची सवय नसते MPSC करत असताना. तर 2 गोष्टींवर वर्कआउट केलं तर चांगल्या पद्धतीने पुढे मेस देता येईल. बरोबर. आणि नोट्स मेकिंग करताना कशी करावी याच्याविषयी काही अंदाज, काही सांगू शकता? मला असं वाटतं की आता सिलेबसच्या पॉइंट्स वाईजच यांनी नोट्स बनवल्या पाहिजे. म्हणजे आता पुस्तकं तर सेम वाचली गेली आहेत ना, स्पेक्ट्रम आहे किंवा बरोबर. हे सगळं. तर ते अनालिटिकल विचार करून नोट्स बनवा. म्हणजे किरण आपण बनवायला होतं, आठवत असेल तुला आता, काय ते डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स आणि तिसरी कोणती ती पॉलिसी, त्याचा त्रिकोण काढून आपण ठेवला होता आणि हे 3 पॉलिसी आहेत आणि त्याच्या पुढे 2 लाईन ठेवल्या होत्या. बरोबर. तर प्रत्येक टॉपिकवर आता फॅक्ट्सच्या मागे न जाता अनालिटिकल करून काहीतरी फ्लो चार्ट किंवा अशा शॉर्ट नोट्स बनवाव्या, जेणेकरून त्यांना ते रिवाइज करायला पण सोपं जाईल. म्हणजे असं करता येऊ शकतं का की सिलेबस मध्ये जे दिलेलं आहे आणि समजा ज्याच्यावरती PYQ आलेत, त्या सगळ्यांच्या 2-2 पानाच्या जर मराठीमध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये जर नोट्स काढल्या
हम्म. तर त्याचा फायदा खूप होऊ शकतो पेपरमध्ये आन्सर लिहायला. हो हो ऑब्विसली. म्हणजे आता ओके, ओके. पॉइंट हिस्ट्रीचा आर्ट आर्किटेक्चर फ्रॉम हा. एन्शंट टू मॉडर्न टाइम्स अँड इट्स सोशल इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इम्पॅक्ट असं काहीतरी मला आठवतंय हिस्ट्रीचा बरोबर. पॉइंट. हं. ह्याच्यावर तुम्ही आर्टचे फॉर्म बघितले, डान्स हे सगळे, ह्याच्या फॅक्ट्स त्यांच्याकडे रेडी आहेत. पण मग बरोबर. त्या बेसिसवर यांनी PYQ बघून मग काय क्वेश्चन आले होते आणि मग त्याच्यावरून थोडे 2-4 पॉईंट जरी काढले तरी ते सफिशियंट बरोबर. अच्छा. म्हणजे एक असं पण म्हणता येऊ शकतं की आता हा जो MPSC ला नवीन पॅटर्न येतोय, त्या पॅटर्न नुसार UPSC ला जेवढे प्रश्न अवघड येतात, UPSC ला खूप अॅनालिटिकल प्रश्न येतात, म्हणजे खूप इकडून तिकडून उडी मारून वगैरे. तर MPSC ला मला नाही वाटत तेवढे अवघड येतील. मला असं वाटतं की MPSC ला थोडेसे सरळ प्रश्न येतील. म्हणजे सरळ प्रश्न येऊ शकतो की अँटी डिफेक्शन लॉ जो आहे तो काय आहे, त्याचे काही उदाहरणं द्या, किंवा गव्हर्नरला ज्या पॉवर आहेत त्यांचा जास्त उपयोग झालाय का गव्हर्नरच्या पोस्ट, असे सरळ प्रश्न येतील असं मला वाटतंय. ती पण त्याच्याविषयी पॉसिबल काय मत आहे? सुरुवात हा. आहे. बरोबर. म्हणजे कारण मला सुरुवातीचं 1-2 वर्ष कदाचित 13चा पॅटर्न आठवतो आपल्याला. अचानक 12 मध्ये मेन्स झाली असेल आणि त्याच्यानंतर 6 महिन्यात पुढची मेन्स होती आणि सिलेबस चेंज होता. इथिक्स वगैरे जॉईन केलं त्यांनी त्यावेळी, बरोबर. 2012 पर्यंत त्यांना काय सवय होती, 2 ऑप्शनल 600 मार्काचे, एक बरोबर. GS किती 1500 आणि काहीतरी नाही 2 GS वाटतं आणि एक essay. तर अगदी वेगळं होतं ते सगळं आणि एकदम 13चा पॅटर्न आला आणि खूप सिम्पल क्वेश्चन आले. बरोबर आहे. म्हणजे हं. 1-2 वर्षामध्ये ह्यांना खूप अॅनालिटिकल नाही जाणार कदाचित, पण थोडा फ्लेवर अॅनालिटिकल असू शकतो. नाही म्हणता येणार की स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे क्वेश्चन्स येतील. NCERTचे जे क्वेश्चन असतात तसे स्ट्रेट फॉरवर्ड येतील असंही नाही. थोडंसं प्रोग्रेसिव्ह येईल. अच्छा. ओके. थँक्यू पूजा. थँक्यू व्हेरी मच. याच्यानंतर ज्याला मी स्वतः मेंटर केलं, सिद्धार्थ इथं आहे. तर सिद्धार्थनी ऑडिओ जर ऑफ केला हा आणि चेहराही दाखवला तर बरं होईल. सिद्धार्थ 2022 बॅच बरोबर ना? हा 22 ची एक्झाम होती. 23 ला अच्छा, मी 23 बॅच. अच्छा, सिलेक्ट झालो. 2023 बॅच सिलेक्ट. आणि सिद्धार्थचा ऑप्शनल समाजशास्त्र म्हणजे सोशॉलॉजी होता. सध्या तो ट्रेनिंग मध्ये आहे. ट्रेनिंग मधून त्याने IPSच्या ट्रेनिंगला तो सध्या हैदराबादला होता आणि आता मला वाटतं स्टेट लेवलला ट्रेनिंगला तो आहे. कुठं महाराष्ट्रातच आता कुठे आहे? नाही मी कोलकाताला आहे. अच्छा, कोलकात्याला आहे तो. हो. तर ट्रेनिंग मधून त्याने आपल्यासाठी टाइम काढला, त्याच्याबद्दल त्याला थँक्यू. अरे आणि त्यांनी थोडीशी मदत करावी. आता हे मुलं एकदम घाबरलेले आहेत, नवीन पॅटर्न, क्लासवाले पैसे खूप मागतायत. सिद्धार्थचं एक वैशिष्ट्य असं आहे, सिद्धार्थ हा कदाचित यंगेस्ट IPS ऑफिसर पैकी असेल, सगळ्यात तरुण IPS, एकदम वयाच्या 22व्या वर्षी IPS झालाय. त्याचं आता सुद्धा वय 25 वगैरे असू शकतं, किंवा मला माहित पण नाही 25 पण आहे का नाही. 25 असेल. आणि खूप डेडिकेटेड. त्यांनी सेम स्टोरी, कोणताही क्लास नाही, कोणतंही ट्युशन नाही, कुठेही कोणाकडे जाणे नाही, काय नाही. जो काही कॉन्टॅक्ट आमचा दोघांचा जेवढा झालाय तो ही खूप युनिक स्टोरी आहे, आमचा जो कॉन्टॅक्ट झालाय. पण तेवढाच आमचा काही संबंध, त्याच्या पलीकडे आमचा काही संबंध नाही. खूप डेडिकेटेड मुलगा, खूप जास्त गरिबीतून, म्हणजे जे लोक मार्केटिंग करतात गरिबीची आणि जे लोक ऍक्च्युली गरीब परिस्थितीतून आलेले आहेत, त्याच्यामधला जो फरक आहे ना, तो आहे सिद्धार्थ बांगे. तो ऍक्च्युली त्या सिच्युएशन मधून आलेला आहे, त्यांनी ती एक्सपिरियन्स केलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की हा असा व्यक्ती आहे, एक असा ऑफिसर आहे का ज्याचं नाव फेमस झालंच पाहिजे. माझी इतकी इच्छा असते की सिद्धार्थचं नाव हे भारतातल्या प्रत्येक माणसाला कळालं पाहिजे की तुमची जर इच्छाशक्ती प्रबळ असेल आणि कष्ट करायची तयारी जर असेल तर तुम्ही ऑफिसर IPS होऊ शकता. कारण तो ज्या सिच्युएशन मधून वगैरे आलाय, कोविड काळामध्ये त्याने काय फेस केले, त्याच्यानंतर त्याने काय फेस केले, मला सगळं माहिती आहे त्या गोष्टी. आणि खूप डेडिकेटेडली आलेले आहे. म्हणजे लोकांनी आपल्या इकडे अशी सवय आहे की गरिबीचं बाजारीकरण केलं जातं, सगळेच करतात. म्हणजे ते कोणी शो ऑफ करेल, कोणी काहीतरी करेल. सिद्धार्थ असा आहे की त्यांनी त्याचं अजिबातच बाजारीकरण केलं नाही. आणि तो मुलगा ऍक्च्युली डिझर्व करतो ते. ही डिझर्व्स इट. त्याचं नाव झालं पाहिजे, तो फेमस झाला पाहिजे. त्याच्याविषयी प्रत्येक माणसाला, प्रत्येक ऍस्पिरंटला माहिती पाहिजे की सिद्धार्थ बांगे नावाचा एक व्यक्ती आहे, एक ऑफिसर आहे, एक IPS आहे, यांनी ह्या परिस्थितीतून पास झालाय. पण कदाचित सिद्धार्थ स्वतःच मार्केटिंगवरती विश्वास ठेवत नाही, त्याच्यामुळे तो शांत राहणे आणि या गोष्टीवर विश्वास ठेवतो. एनिवेज, बॅक टू यू सिद्धार्थ. MPSC वाल्या मुलांनी काय करावं किंवा काय कसं करून पुढे जावं, ट्युशन्स लावाव्यात का, काय तुझं काय ओपिनियन जरा असं सांगा मला. थँक्यू किरण इंट्रोडक्शन देण्यासाठी. गुड मॉर्निंग पूजा मॅम, गुड मॉर्निंग किरण सर, गुड मॉर्निंग वैभव सर.
अं, मी पहिला क्वेश्चन काय होता की क्लास लावला पाहिजे का नाही. लावला पाहिजे का नाही? अं, तसं मी स्वतः विदाउट क्लास प्रिपरेशन करूनच मी इथपर्यंत आलेलो आहे. मला असं ॲज सच नेसेसरी नाही वाटत की क्लास लावलाच पाहिजे. पण ऑप्शनल साठी मला वाटतं की एक स्पेसिफिक मेंटरशिप आणि गायडन्सची खूप गरज आहे. कारण की मी ते फेस केलंय की ऑप्शनल असा सब्जेक्ट आहे की त्याला थोडंसं इन डिटेल आपल्याला अभ्यास करावा लागतो. जीएस ठीक आहे, आपण YouTube वरती बघून त्या कन्सेप्ट क्लिअर करू शकतो आपण. पण ऑप्शनल असं आहे की तुम्हाला आन्सर रायटिंगसाठी पण डेडिकेटेड गायडन्स पाहिजे आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी पण डेडिकेटेड गायडन्स पाहिजे. तर जीएस तुमचा होऊन जाईल, नो डाऊट. जीएस, इथिक्स, एसए आणि बाकीचे काय असतील सब्जेक्ट, तर ते विदाउट क्लास आरामातच होऊन जातील. तो ऑप्शनल इथिक्स होऊ साठी शकतं तेवढं. का? हा. इथिक्स मध्ये मी आज 2च सब्जेक्ट वरती बोलायला आलोय. म्हणजे माझा फोर्टे हा हा. इथिक्स आणि एसए, कारण की त्याच्यामध्ये मला चांगले आलते ओव्हरऑल. मग त्याच्यावरती मी बोलायला थोडाफार एलिजिबल आहे. इथिक्स आरामात होऊन जाईल, एवढा काही क्लास लावायची गरजच पडली नाही पाहिजे इथिक्स या सब्जेक्टसाठी. कारण की तुम्ही डेली आयुष्यात जे अनुभवता तेच इथिक्स आहे, तेच तुम्ही पेपरमध्ये पण उतरवता. फक्त थोडाफार काहीतरी निटी-ग्रिटीज आहेत आन्सर रायटिंगमध्ये की ते कसं प्रेझेंट केलं पाहिजे, काय वेने प्रेझेंट केलं पाहिजे. त्याला एक थोडंसं स्किल लागतं. ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम प्रॅक्टिसने ते येऊन जातं. बरोबर. ट्रू. आता दुसरं असं की हे जे नवीन पॅटर्न एमपीएससीचा आलाय आणि खूप सारे आता हे जे लोक जॉईन झाले ते भरपूर सारे लोक एमपीएससी वाले आहेत. या लोकांनी कसं फेस करायला पाहिजे आता हे डिस्क्रिप्टिव्ह येतंय जो पॅटर्न येतोय त्याला? म्हणजे घाबरून जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे की जरा स्लो घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे? आणि काय झालंय, हो. हं. मार्केटमध्ये आता असे लोक आलेत पेठेमध्ये, पुण्यामध्ये, की ज्यांना काहीच एक्सपिरियन्स नाहीये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा. त्यांना माहित पण नाही आन्सर कसे लिहायचे. ते लोक ट्युशन्स घ्यायला लागले, टेस्ट सिरीज लॉन्च करायला लागले, लोकांकडून 50-50 हजार रुपये घ्यायला लागले. त्याच्याविषयी काय मत आहे? अ, तसं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मला वाटतं की जे एमसीक्यू बेस्ड होतं त्यापेक्षा मला वाटतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बऱ्यापैकी सोपा असेल इनिशियली. कारण की जस्ट ट्रान्झिशन होत आहे. तर मला नाही वाटत एमपीएससी खूप डिफिकल्ट लेवलला जाऊन एक्झाम कंडक्ट करेल. पहिली गोष्ट हा एक फायदा आहे इनिशियली हं, 2-3 वर्षासाठी. आणि हं. त्याच्यानंतर आन्सर रायटिंगची एकदा ती प्रॅक्टिस झाली ना की तुम्हाला एक कळलं की बाबा नेमकं लिहायचं कसं आहे, डिमांड काय असते क्वेश्चनची, एक ते टेक्निक जर समजली ना, तर ते बरोबर. म्हणजे ही ह्या एवढ्या 1-2 वर्षात सगळ्यात इझिएस्ट एक्झाम्स असणार आहेत ह्या एमपीएससीच्या ज्या होणार आहेत. थोडंसं एक डेडिकेटेड प्रॅक्टिस पाहिजे थोडीफार. त्या प्रॅक्टिसने मला वाटतंय होऊन जायला पाहिजे. काही इश्यू नाही येणार त्याच्यामध्ये. आणि मी म्हणतोय एमसीक्यू बेस्ड पेक्षाही जास्त सोपं असेल मला वाटतं डिस्क्रिप्टिव्ह. कारण की एमसीक्यू बेस वाह! मध्ये तुम्हाला खूप जास्त डोकं लावायची गरज लागत होती. खूप जास्त हं. रिव्हिजन्स आणि रट्टा मारायची गरज लागत होती. पण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तसं नाहीये. एकदा ती टेक्निक कळली, तीच टेक्निक तुम्ही सगळ्या जीएस मध्ये वापरू शकता. एसए एथिक्स सगळीकडे वापरू शकता. एका टेक्निकने तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. म्हणजे मला तर असं वाटतं. अग्री. या गोष्टीवर तर मला वाटतं पूजा सुद्धा अग्री करेल, की फक्त ते टेक्निक शिकलं, म्हणजे कसं उत्तर लिहिलं गेलं पाहिजे, चांगलं उत्तर काय असतं. म्हणजे एका चांगल्या मेंटरकडून किंवा चांगल्या क्लासकडून कोणाकडूनही चेक करून घेतलं का हे उत्तर छान आहे का? जर ते यस आलं तर तो पॅटर्न रिपीट करायला फार सोपं आहे. जास्त रट्टा मारायची गरज पडत नाही. आत्ताचा जो एमसीक्यू पॅटर्न त्याच्यामध्ये रट्टा जास्त आहे, अनालिसिस कमी आहे. बरोबर? बरोबर आहे. हो, येस. तर ठीक आहे सिद्धार्थ, थँक्यू. इथं भूषण बनकर यांनी सुद्धा आता जॉईन केलेलं आहे. भूषण बनकर यांच्याविषयी, भूषणजी, हॅलो, भूषण म्यूट आहेस. हा 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 हा. तर भूषण बनकर यांची ओळख मी देतो. भूषण बनकर हे माझे COEP चे सिनियर, त्याच्यानंतर UPSC ला 2 वेळा इंटरव्ह्यूला आणि 2020 बॅच, ऍक्च्युली पूजापेक्षाही ते 1 वर्ष सिनियर तसे. आणि आरबीआय ग्रेड बी. आता आरबीआय ग्रेड बीचं महत्व खूप लोकांना कदाचित कळणार नाही इथे जे बघतायत. पण IRS पूजाला जरी विचारलं तरी ती सांगेल की ग्रेड बीचा जॉब खूप छान आहे. आमचं डिस्कशन पण होतं याच्यावरती. आणि सध्या ते चेन्नईला पोस्टिंग आहे. ऑलमोस्ट आता 5 वर्ष तिथे काम करतायत. आणि खूप प्रेस्टिजियस पोस्टिंग आहे ही. ज्या लोकांना कदाचित खूप लोकांना माहित नसेल की ग्रेड बी ची पोस्ट काय आहे. तर माझं फक्त भूषण सरांना असं विचारणं आहे की आम्हाला थोडंसं सांगा. एकतर प्रश्न आमचा असा आहे की पॅटर्न चेंज होतोय, एमपीएससी ला परत डिस्क्रिप्टिव्ह येतंय. हा पहिला प्रश्न. पण हा दुसरा प्रश्न ऍक्च्युली. पहिला असा की
जरासं तुमच्या पोस्ट विषयी ह्या लोकांना सांगा की काय आहे आरबीआय ग्रेड बी आणि किती, म्हणजे आम्हाला माहिती आहे किती प्रेस्टिजियस पोस्ट आहे. हे एक अजून 10-20 लोकांना 100 लोकांना कळालं पाहिजे की ही किती मोठी पोस्ट आहे ती. गुड मॉर्निंग ऑल. तर आता पहिल्यांदा किरणने जसं सांगितलं तसं आरबीआय ग्रेड बी म्हणजे ही ऑफिसर लेवलला डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे आरबीआयची. म्हणजे स्टाफ लेवलला आरबीआय असिस्टंट असते आणि ऑफिसर्स लेवलला ग्रेड बी. तर आता 2-3 वर्षापूर्वी भरपूर रिक्रुटमेंट होते, पण आता रिक्रुटमेंट थोडी कमी झाली आहे. तर जसं युपीएससी बरं. मध्ये जनरलिस्ट रिक्रुटमेंट तशीच इकडं जनरलिस्ट रिक्रुटमेंट आहे. फक्त यामध्ये असं हे जास्त असतं फायनान्स आणि हे इतर गोष्टी की मॅनेजमेंट आणि फायनान्स याच्यामध्ये जास्त वेटेज आहे. बाकीचं ओके. एमपीएससी मध्ये जसं होतं की सब्जेक्टिव्ह, तसं इकडं पण आरबीआयची जी एक्झाम आहे त्यामध्ये 50% वेटेज सब्जेक्टिव्ह, 50% ऑब्जेक्टिव्ह. तर फायनान्स आणि एसे तर हे सगळं ह्याच्यामध्ये असतं आता सब्जेक्टिव्ह मध्ये. आणि बाकीचे करंट अफेअर्स आणि हे जे आपलं आहे मॅनेजमेंट हे ऑब्जेक्टिव्ह असतं. तर असे ह्याच्यात मिक्स आहे दोन्ही पण, की ऑब्जेक्टिव्ह पण आहे आणि सब्जेक्टिव्ह पण आहे. आता जॉब रिलेटेड म्हणायचं तर ही जर्नलिस्ट पोस्ट आहे. जसं व्हेरियस डिपार्टमेंट असतात तसं आरबीआय मध्ये पण खूप सारे डिपार्टमेंट्स आहे. जसं की आपले करन्सी, जे की पब्लिक फेसिंग डिपार्टमेंट्स आहे ते आहे, तर करन्सी मॅनेजमेंट आणि बँकिंग. आणि त्याच्यानंतर नॉन पब्लिक फेसिंग डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये इतर डिपार्टमेंट्स येतात, म्हणजे रेग्युलेशन असेल, सुपरविजन असेल, त्यानंतर फॉरेन एक्सचेंज. तर जे फंक्शन्स आहेत सेंट्रल बँकिंगचे तर ते सगळे अदर डिपार्टमेंट्स करतात. तर हे होतं फर्स्ट आन्सर किरणच्या क्वेश्चनला. तर सेकंड ओके. किरण जो म्हटलं की एमपीएससी आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे युपीएससी सारखेच आता एमपीएससी करणाऱ्याला पहिल्यांदा कसं असायचं की एमपीएससी युपीएससी करणारा एमपीएससी करायचं म्हटल्यावर त्याला अप्रोच चेंज करायला लागायचा. पण बरोबर. आता ती जाणार नाहीये, कारण की आता आन्सर्स सब्जेक्टिव्ह आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते तुम्ही दोन्ही ठिकाणी यूज करू शकता. त्यामुळं ह्याचा फायदा असा आहे की जो एमपीएससी करतोय तो युपीएससी देऊ शकतो, जो युपीएससी करतोय तो एमपीएससी देऊ शकतो. आता राहिलं प्रश्न की ह्याची प्रिपरेशन कशी करायची. तर आपण शाळेत वगैरे किंवा 10th स्टँडर्ड पर्यंत एसे वगैरे तर लिहिलेले असतात, त्याच टाईप एसे वगैरे असणार. पण आता त्या बुक्स मध्ये असायचं आपल्याला 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत की एखाद्या बुकवर एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन येतो. तर आता इथं बुक नाहीये, तर इथं काय तर एक सब्जेक्ट दिलेला आहे. तर याच्यासाठी अनालिटिकल पॉवर असणं जास्त महत्वाचं आहे, कारण की जर तुमची अनालिटिकल पॉवर असेल तर तुम्ही कोणताही आन्सर त्याच्या डिमांडनुसार लिहू शकता. आता हे अनालिटिकल पॉवर कशी डेव्हलप करायची, तर ह्या अनालिटिकल पॉवर साठी की कोणतीही घटना कधी घडत असेल किंवा काय असेल तर त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं पॉलिटिकल अँगल, त्याचा सोशल अँगल, इकॉनॉमिक अँगल, ह्या अँगलने जर विचार केला तर तुम्ही ते अनालिटिकल पॉवर डेव्हलप करू शकता आणि त्याच्यानुसार क्वेश्चन लिहू शकता. म्हणजे बऱ्याचदा माझ्या अनुभवावरून मला असं लक्षात आले की जोपर्यंत तुम्ही विचार करत नाही की याच्यावर काय क्वेश्चन येईल, पर्यंत तुम्ही ती थिंकिंग डेव्हलप करू शकत नाही. फक्त तुम्ही रीड केलं, एखादा टॉपिक रीड केला आणि त्यावर विचार नाही केला की त्यावर क्वेश्चन काय येईल आणि मला काय लक्षात ठेवायचंय. जेव्हा पण आपण आन्सर लिहितो तर त्या आन्सरला एक स्ट्रक्चर असतं. किरणने सांगितलं असेल की जसं की त्याचे रिझन्स, त्याचे सोल्युशन्स किंवा त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं कन्क्लुजन, असं जे पार्ट्स म्हणतो आपण. तर ही जी थिंकिंग आहे ही स्ट्रक्चरल थिंकिंग तेव्हा डेव्हलप होते की ज्यावेळेस तुम्ही एखादा टॉपिक आलाय आणि तुम्ही त्याच्यावर विचार करताय आणि मग ह्याच्यावर क्वेश्चन आल्यानंतर मी हे कसं ऍड्रेस करेल. एकच टॉपिक त्याच्यात पॉलिटीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यात सोशोलॉजी मध्ये येऊ शकतो किंवा त्याच्यात इकॉनॉमिक्स मध्ये पण क्वेश्चन येऊ शकतो किंवा एथिक्स मध्ये पण. तर तुम्ही ह्याचं ऍप्लिकेशन कसं करणार, याचं थिंकिंग कसं करणार, कारण की आपल्याला काय असतं की लिमिटेड रिसोर्सेस मध्ये मॅक्सिमम आउटपुट आपल्याला द्यायचं असतं. मग ह्याच्यासाठी काही अनालिटिकल पॉवर आणि स्ट्रक्चरल थिंकिंग ह्या दोन गोष्टी असतील तर हे इझिली होऊन जातं. मग त्यासाठी की जसं हा सिद्धार्थ म्हटला
की प्रॅक्टिस केली तर प्रॅक्टिस केल्यानंतर काय होतं की सेल्फ फीडबॅक मेकॅनिझम त्याला म्हणू शकतो की तुम्ही जे लिहिताय की जो विचार करताय तोच पेपरमध्ये येतोय का हो. आणि जर पेपरमध्ये येत असेल तर त्याच्यात स्ट्रक्चरली काही फ्लॉज आहेत का त्यात काही इम्प्रूव्ह करू शकतो का किंवा त्याच्यामध्ये आपल्या थिंकिंग मध्ये फ्लॉज आहे की आपल्या रायटिंग मध्ये फ्लॉज आहेत त्या सगळ्या बरं. गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळून येतील. बरं. बरोबर. आता ज्या लोकांचं तर ऑप्शनल समजा बोला बोला सॉरी. हा तर असं केलं तर मग काही अडचण यायला नाही पाहिजे. बरं आणि बरं. ह्याच्यानंतरचा एक मी म्हणेल की कन्सिस्टन्सी. म्हणजे दररोज तेच टास्क कंटिन्युअस करता आलं पाहिजे. कंटिन्युअसली हो तेच येस रिपीटेडली. येस येस रिपिटेटिव्ह वाटतं ते बोर होतं पण कन्सिस्टन्सी इज की. कन्सिस्टन्सी इज की. दॅट इज व्हेरी ट्रू. आता याच्यामध्ये येस असं की हे जे मुलं आपले जॉईन झालेले आहेत यांना असं आहे की क्लास लावायचे का? पीवायक्यूचं काय करायचं? आन्सर रायटिंग किती केली पाहिजे? याच्याविषयी काय मत आहे हो? म्हणजे माझं पर्सनल व्ह्यू तर असं आहे की त्यात दोन आस्पेक्ट आहे की प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. की काही लोक म्हणतील नाही लावला तरी चालेल काही म्हणतील लावलं तरी चालेल. पण माझं बरोबर. पर्सनल ओपिनियन असं आहे की समजा तुम्हाला मॅरेथॉन रन करायची आहे हं. आणि तुमच्याकडे टाइम भरपूर आहे तर तुम्ही करू शकता. त्यावेळेस त्यासाठी बरोबर. कोचिंगची गरज नाही की हां. तुम्ही 1 वर्ष 1.5 वर्ष प्रॅक्टिस करून मॅरेथॉन रन करताय ठीक आहे. पण मला 1 वर्षात मॅरेथॉन किंवा 6 महिन्यात मॅरेथॉन पळायची आहे आणि माझ्याकडे लिमिटेड वेळ आहे रिसोर्सेस लिमिटेड आहे तर मग मी अशा वेळेस मी काय चूज करणार तर कोचिंग कारण की मला माहिती आहे की मला रिसोर्सेस आणि हे जे इनपुट्स लागणार आहे ते मला कमी वेळात अवेलेबल होणार आहे. मग बरोबर. त्यानुसार डिसिजन घेणार आहे. तर मी असं म्हणणार नाही की क्लास इज लाईक लावला पाहिजे किंवा नाही. ज्याची त्याच्या रिक्वायरमेंट नुसार आहे की ज्याची रिक्वायरमेंट आहे की मला 6 महिन्यात क्लिअर करायचं आहे माझ्याकडे वेळ कमी आहे किंवा एखादा वर्किंग प्रोफेशनल असेल त्याला वेळ नाहीये मग तो दरवेळेस बरोबर. ते वाचणे हे करणे ह्याच्यात वेळ नाही घालवू शकत. तर मग अशा बरोबर. वेळी तो क्लासला जाऊन तिथं जी गोष्ट मला वाचून काय म्हणतात की त्याला 1 तास लागतोय तर तीच मला क्लासमध्ये जाऊन जर 10 मिनिटात समजणार असेल तर तो व्यक्ती काय करणार क्लासला प्रिफर करणार. तर बरोबर. ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट नुसार ती गोष्ट आहे असं मला वाटतं. भूषणचं हे मत इतकं भारी आहे म्हणजे आरबीआयचे लोक का ग्रेट असतात कारण की आपल्याकडे आता IAS अभिजित पाटील स्वतः जॉईन नाही होऊ शकला कारण सिक्कीम मध्ये थोडासा बर्फ पडतोय तर तो जॉईन नाही झाला. पूजा IRS आहे, सिद्धार्थ IPS आहे, ऑलरेडी रेल्वे मॅनेजमेंटचा योगेशही पहिल्यांदा जॉईन झाला. पण या सगळ्यांमध्ये मला उत्तर सगळ्यात जास्त भूषणचं आवडलं कारण की बॅलन्स्ड ओपिनियन आहे की ज्याला तुमचा गोल काय आहे त्याच्यानुसार तुम्ही ठरवा. म्हणजे ज्यांना कदाचित 2027 किंवा 2028चा MPSC द्यायची असेल ते कदाचित ही मॅरेथॉन स्वतःहून पळू शकतात. पण ज्यांना 2026चा लगेच द्यायचं किंवा आता जे लोक प्रिलिम्स पास होऊ शकतात असं वाटतंय आणि ज्यांचं 4 महिन्यांनी पेपर आहे त्यांनी मात्र ट्युशनला जावं कारण त्यांना गरज आहे कारण त्यांना लवकर जिंकायचंय. बरोबर भूषण मी बोलतोय करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि ह्याच्यामध्ये की एक टेंडन्सी प्रिपरेशन मध्ये अशी राहते की हा फर्स्ट अटेम्प्ट होता मी नेक्स्ट अटेम्प्टला अजून चांगलं करेल. तर असं असं काही नसतं की दिस इज फर्स्ट अँड दिस इज लास्ट. एव्हरी अटेम्प्ट इज फर्स्ट अँड लास्ट. त्यामुळं वाह क्या बात आहे. ही तेवढं टॅगलाईन करणार आम्ही आमच्या पुढच्या याची एव्हरी अटेम्प्ट इज फर्स्ट अटेम्प्ट अँड लास्ट फर्स्ट अँड अटेम्प्ट. लास्ट. येस हे टॅगलाईन वैभव अक्षय ही टॅगलाईन लिहून घ्या. व्हेरी गुड. बोला भूषण. हा तर तेच आहे मग त्यानुसार केलं तर मग आपल्याला टाइम मॅनेजमेंट आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या इफेक्टिव्हली करता येतात. नाहीतर मग एक लेथार्जी येऊन जाते की फर्स्ट अटेम्प्ट आहे म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कोणी होत नाही असं नाही. म्हणजे हे असे जे मिसकन्सेप्शन असतात तर त्याला मग आपण हे होत नाही. त्याला एक आपलं सराउंडिंग पण एक असतं की आपण बघत असतो की सिनियर्स आहेत ते करतायत त्यांचा 3rd सेकंड अटेम्प्ट आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपली प्रिपरेशन आणि त्यांची प्रिपरेशन याच्यामध्ये खूप फरक आहे. पण त्याच्यात काही फरक पडत नाही कारण की तुमचा जो बेस आहे त्याच्यावर तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. जर तुमचा आन्सर आणि तुमची जी थिंकिंग किंवा तुमचं जे नॉलेज बेस आहे ते मीट होत असेल तर दॅट इज इनफ. आणि ह्याला एक मला असं वाटतं की एक एक्झाम म्हणून बघितलं पाहिजे की नॉट मोर दॅन दॅट की एक्झामची रिक्वायरमेंट काय तुमची प्रिपरेशन काय तुम्ही कसं डिलिव्हर करू शकता.
तर वा. तेवढं केलं तर होऊन जातं. आणि जसं तू म्हटलं की PYQ बर. इज वन व्हॉट आय कॅन से लाईक लाईट हाऊस. वा वा. तर दिस सिलेबस इज लाईक ओशन आणि PYQ इज लाईक लाईट हाऊस. म्हणजे ते तुम्हाला गाईड करतात की तुम्हाला कुठं पोहोचायचंय. जर तुमच्याकडे लाईट हाऊस नसेल तर तुम्ही त्या समुद्रात कुठं पण असं म्हणजे रोम म्हणजे होणार, हरवून तुम्ही जाऊ शकता, डेस्टिनेशन तुम्ही हरवून पर्यंत जाऊ पोहोचू शकता. शकणार हा, नाही. बरोबर. तर PYQ कशासाठी, तर त्याच्यातून एक तुम्हाला माहिती की व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड अँड हाऊ वी कॅन थिंक ऑन these questions, and if these type of questions have been asked, then what will be the next question on this topic. तर ह्या ज्या वा. गोष्टी ह्या तुम्हाला PYQ मधून समजतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ते PYQ तुमच्या डोक्यात असतात, एखादा सिलेबस तुम्ही रीड करताय, एखादा टॉपिक रीड करताय, हा, जसं लोकल सेल्फ हेल्प गव्हर्नमेंट, तर त्याचं जे हा. इव्होल्युशन, आता आपल्या इथे इलेक्शन्स वगैरे चालले, तर त्याचं इव्होल्युशन कसं झालं, मग त्याच्यात जर तुम्ही स्टेजिंग केलं, स्टेजिंग कसं करणार, तर प्री 1990 and post 1990, because after LPG reforms there are so much impacts on local self government or other aspects. तर बरोबर. हे जे तुम्ही स्टेजिंग जर केलं आणि त्याला लिंक केलं, तर तुमच्या थिंकिंग मध्ये आणि लिहिण्यामध्ये तर एक हे येतं, स्ट्रक्चर येतं, आणि आन्सरची डिमांड जी आहे ती तुम्ही मीट करू शकता. म्हणजे म्हणायचा अर्थ असा आहे की ज्यावेळी नोट्सच बनवणार आहे किंवा PYQच अनालिसिस करणार आहे, त्यावेळीच असं करा की फेजिक वाईज करा. त्यावेळी स्ट्रक्चर डोक्यात घ्या की 1991च्या अगोदर काय होतं, नंतर काय होतं, किंवा भारताच्या 4 महत्वाच्या मुवमेंट कोणत्या होत्या बाबा. मग एक तुम्ही असं म्हणू शकता की 67-68च्या ग्रीन रेव्होल्युशनच्या अगोदर, हरित क्रांतीच्या अगोदर, हरित Yes. क्रांती नंतर, किंवा Yes, इमर्जन्सीच्या yes. अगोदर, इमर्जन्सी नंतर, मग 91च्या अगोदर, 91 नंतर, आणि कदाचित 2017 नंतर जीएसटी आला त्याच्यानंतर, त्याच्या अगोदर. असं Yes, yes, म्हणजे yes, ज्यावेळी yes, विचार करायचा आहे त्याच वेळी असा विचार करा. yes. वा, दिस इज अ व्हेरी गुड. मला वाटतं याची मदत खूप लोकांना होईल. हा खूपच डीप थॉट होता. याचा कधी विचार आमच्याकडून एवढा झाला नाही, पण भूषणनी खूपच स्पष्ट शब्दात आणि चांगल्या शब्दात सांगितला. Yes. Thank हे you. जे आपण इथं थांबूया, आपला वेळही झालाय. भूषणला पण जायचंय, पूजालाही जायचंय, शी इज वर्किंग. भूषणचा वर्क लाईफ बॅलन्स छान असल्यामुळे ही इज ॲट होम, आय एम प्रिटी शुअर. तर Yes. आपण इथं थांबूया. 11 वाजत आले. 1 तासाचं सेशन होतं. आपण लवकर हे करूया. कोणाला जर प्रश्न असतील तर 2-3 मिनिटं आपण घेऊ शकतो. सध्या पूजा आहे आणि भूषण कॉलवरती आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल तर. भूषण यांचा ऑप्शनल हिस्ट्री होता, History. इतिहास, History. आणि पूजा यांचा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता. माझा ऑप्शनल समाजशास्त्र होता. सिद्धार्थ जो झाला, मी त्याला मेंटर केलं तर त्याचाही ऑप्शनल समाजशास्त्रच होता. योगेश जो आहे त्याचा PSIR होता, जो पहिल्यांदा IRS जॉईन झालते, जो की पूजाचा आणि त्यांचा मॅच होतो. तर कोणाला त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा इथिक्स रिलेटेड असतील तर ते विचारू शकतात. नाहीतर आपण सेशन क्लोज करूया. आणि असे सेशन्स आपण मोस्टली दर रविवारी घ्यायचा प्रयत्न करू. मला असं वाटतं इथून पुढे भूषण यांनाच बोलवलं पाहिजे दर रविवारी, कारण की मुलांना जास्त मदत होईल. मला ओव्हरऑल बाकी ऑफिसरपेक्षा भूषणचं मत एकदमच स्पष्ट, सरळ आणि मुलांना मदत होईल असं जाणवलं. बाकी लोक थोडेसे जरा कदाचित बाकीचे UPSC पास झाले, अप्रोच विसरले असं झालंय. आणि भूषण ग्रेड बी मध्ये जाऊन चांगला अप्रोच लक्षात ठेवलाय. आहे कोणाला काही? हॅलो हॅलो हा, प्रिय- प्रियेशला प्रश्न आहे. हा, सर, माझा सोशोलॉजी रिलेटेड होता प्रश्न. अच्छा, विचारा. सर, ते सोशोलॉजी मध्ये बघा, जसं आपण स्ट्रक्चर वगैरे फ्रेम करतो आणि फायनली कन्क्लुजन वगैरे देतो आणि क्रिटिसाइज वगैरे करतो कोणत्या थेरीला, तर त्याच्यात सर जे म्हणजे थिंकर्स राहते ना, त्यांचे नाव आपल्याला लक्षात नाही राहत इतक्या मोठ्या सिलेबस मध्ये. कोणत्या थिंकरनं कोणाला कशा प्रकारे कोणत्या वर्डिंग मध्ये क्रिटिसाइज केलं होतं, तर त्या केस मध्ये आपण का केलं पाहिजे? ओके. नाही, त्याचं असं आहे की त्याचा रट्टा करणं जरुरी आहे समाजशास्त्रामध्ये, सोशोलॉजीमध्ये. का माहितीये का? अच्छा. कोणती संकल्पना मांडली, समजा सुसाईडची थिअरी आहे एमिली डर्कहाइमची, मग ती थिअरी मांडली. पहिल्यांदा ते बुकचं नाव लिहायचं, मग त्याच्यानंतर मेथोडॉलॉजी कोणती वापरली, मग थिअरी लिहायची. आणि क्रिटिसिझम करताना एक तरी थिंकर माहित पाहिजे. याचं मी सांगतो काय कारण काय आहे. आणि जर समजा लक्षात राहत नसेल समजा, तर निदान समजा क्रिटिसिझम सुसाईडच्या थिअरीचं आपल्याला माहिती आहे की सुसाईडची जी थिअरी आहे ती इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, पण याने खूप जास्त सोशोलॉजिकल डायमेन्शन दिलं, बरोबर. तर तुम्ही अशा थिंकरकडे जाऊ शकता जो इंडिव्हिज्युअलिस्टिक गोष्टीला प्रमोट करतो, म्हणजे सायकोलॉजिस्ट. तर सिगमंड फ्रॉइड जे आहे किंवा एडवर्ड बर्ग जे आहेत, यांनी ऍक्च्युली क्रिटिसाइज केलेला आहे असा तुम्ही अंदाज लावू शकता. आता ही गोष्ट मला माहित आहे, पण जर अंदाज जरी लावायचा झाला तरी ते फंक्शनलिस्ट होता.
एमिली डर्कहेम, बरोबर. त्याला हे दाखवायचंच होतं की सुसाईड काय होतं. तो पॉझिटिव्हिस्ट होता. त्याला सामाजिक डायमेन्शन दाखवायचं होतं सुसाईडचं. तर त्याचं जे क्रिटिसिझम असेल ते काय असेल, काय इंडिव्हिज्युअल डायमेन्शन. तर इंडिव्हिज्युअल डायमेन्शन म्हणजे असं कोणती ब्रांच ऑफ सोशॉलॉजी आहे किंवा कोणती ब्रांच ऑफ ओव्हरऑलच विज्ञानात ती आहे की जी याला मदत करते. ती ब्रांच म्हणजे सायकोलॉजी. सायकोलॉजी मधला एक जरी तुम्हाला सायंटिस्ट सापडला तरी तुम्ही ते उत्तर लिहू शकता, राईट, की तो थिंकर असं बोलू शकतो. समजा तेही आठवलं नाही तुम्हाला, त्या माणसाचंही नाव आठवत नाही, तरी तुम्ही असं तर लिहू शकता की अकॉर्डिंग टू सायकोलॉजिस्ट सुसाईड कॅनॉट बी रिस्ट्रिक्टेड टू सोशल डायमेन्शन्स अलोन. इट मस्ट हॅव अ इंडिव्हिज्युअलिस्टिक डायमेन्शन. ऍक्शन ही जी प्रमोट होते ती इंडिव्हिज्युअली होते. म्हणजे सायकोलॉजिकल डायमेन्शन नाही आठवलं तरी चालेल तुम्हाला त्या थिंकरचं नाव, पण सायकोलॉजिस्ट काय बोललाय, मार्क्सिस्ट म्हणजे फंक्शनलिस्टच्या विरोधात मार्क्सिस्ट बोलले असतील, बरोबर. फंक्शनलिस्टच्या विरोधात निओ फंक्शनलिस्ट जे ते तरी बोलले असतील, किंवा फंक्शनलिस्ट आणि मार्क्सिस्ट जे पॉझिटिव्हिस्ट आहेत, या दोघांना पॉझिटिव्हिस्ट म्हणतो, यांच्या विरोधात नॉन पॉझिटिव्हिस्ट तरी बोलला असेल. याच्यापैकी कोणीतरी असेल तर हा शब्द तरी टाकला गेला पाहिजे, जेणेकरून तुमचा आन्सर एक्सपर्टनी दिलाय असं वाटलं पाहिजे. बरं. ओके. आणि सर हो सर, आणखी एक होता बोला. ते म्हणजे सर कसं आहे का कधी कधी कोणते कोणते प्रश्न असे येते का जे आपण वाचले तर आहेत पण आठवत नाही पूर्णपणे, तर त्याच्याबद्दल आपण जास्तीत जास्त एखादी पॅरेग्राफ लिहू शकतो. मला प्रश्नच नाही कळाला. बरं, एक मिनिट. हा, म्हणजे आवाज बोला येतोय तुम्ही, माझा? ऐकून यायला असं मला म्हणायचंय. हा, बरं. तर सर जसं आता एखादी आपण कोणता कन्सेप्ट आहे सोशोलॉजीशी रिलेटेड, त्याच्याबद्दल आपण वाचलं तर राहते पण जास्त माहिती राहत नाही किंवा आठवत नाही राहत, आणि त्याच्यावर तुम्ही एक्सटेंड करू जास्तीत जास्त एखादी पॅरेग्राफ लिहू शकता. ओके. तर त्या जसं मला केसमध्ये सर एखाद्याचं आपण उदाहरण देऊ त्याला शकता का तुम्ही इश्यू? जसं थिओलॉजिकल थिअरी ऑफ पॉवर. थिओलॉजिकल थिअरी ऑफ पॉवर. ओके. आता थिओलॉजिकल या शब्दाचा अर्थ काय होतो? रिलिजियस ना, रिलिजियस डायमेन्शन वाली. बरोबर, ते देवी सत्तावाद काहीतरी. आणि जर पावर आलं तर पॉवर मध्ये आपल्या थेअरी वेबरची आहे, फंक्शनलिस्टची आहे, न्यू फंक्शनलिस्टची आहे. आणि पॉवर रिलेटेड सगळ्यात भारी थेअरी जर थिओलॉजिस्ट अँगलनी घेतली तर मार्क्सची थेअरी आहे, रिलिजन इज द ओपियम ऑफ द मासेस. बरोबर. काय होतंय, युपीएससी, जसं तुम्ही ज्यावेळी योगेश पाटील ज्यावेळी होते त्यावेळी जर तुम्ही असते तर त्यांनी खूप भारी सांगितलं की युपीएससीचा सिलेबस खूप डिफाईन्ड आहे, जो आता एमपीएससीला पण, राज्यसेवेला पण आला आहे, की डिफाईन्ड आहे, असं 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 होऊन जाईल. बरोबर. प्रॉब्लेम असा होतो की ते शब्द चेंज करतात फक्त. म्हणजे एखाद्या वर्षी म्हणतील की रिलिजियस डायमेन्शन ऑफ पॉवर, दुसऱ्या वर्षी म्हणतील थिओलॉजिकल, तिसऱ्या वर्षी म्हणतील मार्क्सिस्ट डायमेन्शन. आहे ते सेम, सिलेबसच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही ना. तर तुम्हाला तो शब्द फक्त कळायला पाहिजे की ह्या शब्दाचं मिनिंग असं होतंय कदाचित. समाजशास्त्रामध्ये तरी एवढंच आहे. इव्हन इथिक्स मध्येही तेच आहे. तुम्ही हिस्ट्रीला तरी खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे, खूप जास्त वाचावं लागतं, सिलेबस वास्ट आहे. पॉलिटिकल सायन्सचंही तसं आहे की सिलेबस खूप वास्ट आहे, म्हणजे तुम्हाला हजारो पानं वाचावी लागतात. पण समाजशास्त्र झालं, अँथ्रोपॉलॉजी झालं, यांचा सिलेबस फार कमी आहे. त्याच्या पलीकडे ते जात नाही. इव्हन मेन्सलाही तसंच आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही जात नाही. म्हणजे सर याच्यासाठी आम्ही असं केलेलं चांगलं राहणार का, एका पर्टिक्युलर वर्डसाठी आपण त्याचे बरेचसे सिमिलर वर्ड्स म्हणजे माहित करून ठेवले पाहिजे कोणत्या थेअरीसाठी नाही, वगैरे? सिमिलर वर्ड्स पण नाही. जो मेन थिंकर आहे ना, समजा कार्ल मार्क्स आहे, तर कार्ल मार्क्स हा पॉलिटिकल सायन्सच्या अँगलनी पण येऊ शकतो, इकॉनॉमिक अँगलनी पण येऊ शकतो, सोशॉलॉजिकल अँगलने पण येऊ शकतो, कारण त्याच्या तशा थेअरीज आहेत. तर लक्षात घेतलं पाहिजे की ह्या 3-4 गोष्टीशी रिलेटेड आलं तर कार्ल मार्क्स येऊ शकतो. कार्ल मार्क्स हा रिलिजन मध्ये येऊ शकतो, कॅपिटलिझम मध्ये येऊ शकतो, कार्ल मार्क्स हा क्लास स्ट्रगल मध्ये येऊ शकतो, फार्मरच्या सुसाईड मध्ये येऊ शकतो. तुम्ही जर असं समजा फार्मर सुसाईड का होतंय, तर मी जर अकॉर्डिंग टू मार्शियन थिअरी, इफ वी कन्सिडर फार्मर्स ॲज अ क्लास, then they are part of proletariat group and that is the reason for their suicide. मी जर डर्खेनियन थेअरीने गेलो, डुर्खेनियन थेअरीने, तर मी त्याला अॅनोमिक सुसाईड किंवा फॅटलिस्टिक सुसाईडला लावू शकतो, फार्मर सुसाईड. बरोबर. तर तुम्हाला फक्त थिंकर कुठं कुठं लावता येईल हे माहित पाहिजे, रादर दॅन कन्सेप्ट इकडे कसं आणता येईल. इकडून तिकडे जा, तिकडून इकडे येण्यापेक्षा. बरं सर. ठीक आहे. ओके थँक्यू सर. चलो. येस वेलकम. मला वाटतं आपण कॉल थांबवूया, बाकीच्या लोकांनाही जायचं. पूजा ऑफिसमध्ये असून तिने वेळ काढलाय. वैभव, हॅलो क्लोज सर. करा. थँक्यू पूजा मॅम आणि भूषण सर. थँक्यू थँक्यू.
थँक्यू व्हेरी मच. Yes, जॉईन yes. Thank झाल्याबद्दल you all. थँक्यू. आणि Thank you. सर मला एक अनाउन्समेंट होती सर. बोला बोला. हां, तर हे सरांनी जसं सांगितलंय, की प्रत्येकाला एक कस्टमाइज किंवा पर्सनलाइज सोल्युशन पाहिजे. सोशिओलॉजी, एसे किंवा एथिक्समध्ये किंवा ओव्हरऑल प्रिपरेशनमध्ये. तर मी स्टुडंटला सांगतोय, की आपलं एव्हीके इन्स्टिट्यूट थ्रू मेंटरशिप बॅच सोशिओलॉजीचा PYQ थीम बेसिसवाला कोर्स आपण लॉन्च करतोय. ज्याच्यामध्ये की ग्रेट. थीम वाईज सगळ्या पेपर 1 आणि पेपर 2 सोशिओलॉजीच्या सगळ्या PYQ जवळपास 500 PYQ आपण ॲनलाईज करू आणि लाईव्ह सेशनमध्ये वीकली बेसिसला सर ते घेतील. सेकंड एक टेस्ट सिरीज पण लॉन्च करतोय आपण. तर ज्यांनाही जॉईन करायचं असेल ते आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात. अजून आमचं ॲप्लिकेशन आलंय त्यालाही कनेक्ट होऊ शकता आणि अक्षय सर किंवा माझ्याशी कनेक्ट करू शकता कॉलवरती. सो आफ्टर सेशन यू कॅन कनेक्ट विथ अस. थँक्यू ऑल. Thank you. Thank you all. थँक्यू किरण. बेस्ट विशेस टू ऑल. Thank you. Thank you Yes, and yes. all the Thank you best. Pooja. Thank you Bhushan. थँक्यू.